राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड म्हणजे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याची बाब असून या प्रकरणाचे कायदेशीर, राजकीय आणि प्रशासकीय पडसाद आता स्पष्टपणे उमटू लागले आहेत. कारण नाशिकच्या दंडाधिकारी वर्ग न्यायालयाने दिलेला हा आदेश अत्यंत सक्त स्वरूपाचा आहे आणि या आदेशानुसार माणिकराव कोकाटे यांनी तातडीने पोलिसांसमोर शरण यावे किंवा पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर गेली असून दुसरीकडे सत्ताधारी पक्षामध्येही अस्वस्थता वाढलेली दिसून येत आहे. कारण कोकाटे हे सध्या मंत्रिपदावर कार्यरत असताना त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघणे ही बाब केवळ कायदेशीर नव्हे तर राजकीयदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोकाटे यांच्या आमदारकीबाबत नेमकी काय कारवाई होणार. कारण विधिमंडळ सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार जोपर्यंत संबंधित न्यायालयाचा निकाल आणि अटक वॉरंटची अधिकृत प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आमदारकी रद्द करण्यासंदर्भातील कोणतीही प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट असले तरी तात्काळ आमदारकी रद्द होणार नाही. मात्र ही प्रत विधिमंडळाकडे पोहोचताच नियमानुसार प्रक्रिया सुरू होईल आणि त्यानंतरच आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याच दरम्यान कोकाटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने या प्रकरणाला आणखी एक कायदेशीर वळण मिळाले आहे. कारण जर उच्च न्यायालयाने नाशिक न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली तर सध्या सुरू असलेली संपूर्ण प्रक्रिया तात्पुरती थांबवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज उच्च न्यायालयात युक्तिवाद होतो का आणि त्या युक्तिवादावर न्यायालय काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान अटक वॉरंट जारी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे आणि त्यांचा भाऊ हे दोघेही नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. त्यांचे मोबाईल फोन बंद होते आणि ते नेमके कुठे आहेत याबाबत कोणालाही ठोस माहिती नव्हती. यामुळे पोलीस तपास यंत्रणेसोबतच राजकीय वर्तुळातही तर्कवितर्कांना उधाण आले होते. अशातच काही तासांनंतर माणिकराव कोकाटे हे मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले. कारण त्यांच्या वकिलांकडून नाशिक न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की कोकाटे यांची प्रकृती बरी नसून उच्च रक्तदाब आणि इतर आजारांमुळे ते सध्या रुग्णालयात दाखल आहेत आणि त्यामुळे माणुसकीच्या आधारावर त्यांना काही दिवसांची मुदत द्यावी. मात्र सरकारी बाजूने हा युक्तिवाद जोरदारपणे फेटाळण्यात आला आणि कोकाटे हे सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत असल्याचे दाखले देत न्यायालयात सांगण्यात आले की ते गंभीर आजारी नसून कायदेशीर कारवाईपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायव्यवस्थेसमोर सर्व समान आहेत असा स्पष्ट संदेश देत अटक वॉरंट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे नाशिक न्यायालयाने यापूर्वी दिलेली 2 वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा वरच्या न्यायालयानेही कायम ठेवलेली असल्याने कोकाटे यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. कारण ही शिक्षा अंतिम स्वरूपात लागू राहिल्यास त्यांच्या मंत्रिपदावर आणि आमदारकीवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात अंतर्गत हालचालींना वेग आला असून कोकाटे यांच्याकडील खाते काढून घेणे, पर्यायी मंत्री नेमणे यासंदर्भात चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये या संदर्भात बैठका झाल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान नाशिक पोलीस आयुक्तालयातही महत्त्वाच्या हालचाली सुरू असून न्यायालयाकडून अधिकृत अटक आदेश प्राप्त होताच नाशिक पोलीस मुंबई पोलिसांच्या मदतीने माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी विशेष पथक मुंबईला रवाना करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण कोकाटे सध्या मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र ते रुग्णालयात असल्याने अटकेची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाणार याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. तर दुसरीकडे कोकाटे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणारी याचिका आणि त्यावर होणारी तातडीची सुनावणी या सगळ्या प्रक्रियेवर मोठा प्रभाव टाकू शकते. कारण जर आज दुपारी 3 वाजता सुनावणी झाली आणि उच्च न्यायालयाने शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली तर अटक, आमदारकी रद्दी आणि पुढील कारवाई यांना तात्पुरता ब्रेक लागू शकतो. मात्र जर दिलासा मिळाला नाही तर अटक अटळ मानली जात आहे. एकूणच माणिकराव कोकाटे प्रकरणात कायदा, राजकारण आणि प्रशासन या तीनही पातळ्यांवर एकाच वेळी घडामोडी सुरू असून न्यायालयाचा आदेश, पोलिसांची तयारी, विधिमंडळाची प्रक्रिया आणि उच्च न्यायालयातील सुनावणी या सगळ्यांचा अंतिम निकाल कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर थेट परिणाम करणारा ठरणार आहे. त्यामुळे आजचा दिवस या प्रकरणात अत्यंत निर्णायक मानला जात आहे आणि कोकाटे स्वतःहून शरण येतात की पोलीस त्यांना अटक करतात, उच्च न्यायालयातून दिलासा मिळतो की नाही
नाही आणि विधिमंडळात आमदारकी रद्दीची प्रक्रिया सुरू होते का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.